प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण सीईटी 2025 चे पीवायक्यू पाहतो आहोत। आज चॅप्टर सुरू करतो आहोत केटीजी अँड रेडिएशन आणि त्याचा पार्ट फर्स्ट अपलोड होतो आहे। आपण आधी कन्सेप्ट पाहणार आहे आणि त्याच्यावर आलेले 2025 ला आलेले प्रश्न पाहणार आहे, कारण आपल्याकडे आता वेळ खूप कमी राहिलाय आणि कन्सेप्ट क्लिअर असेल तर आपल्याला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देता येतं। आता चॅप्टरचं नाव आहे बघा, कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन। मग आता कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस म्हटलं की गॅस, मग त्याचे दोन प्रकार। आता गॅस बघा, आयडियल गॅस आणि रिअल गॅस। आयडियल गॅस आणि रिअल गॅस, मग काय फरक असतो आयडियल गॅस आणि रिअल गॅस मध्ये? तर आयडियल गॅस जो काही आहे याचे जे हा गॅस आहे, याचे जे गॅस मॉलिक्युल्स आहेत यांचं जे मास असतं ते निग्लिजिबल मास असतं। हे मास कसं आहे? निग्लिजिबल मास। निग्लिजिबल मास। आता निग्लिजिबल मास असल्यामुळं यांच्यामध्ये नो फोर्स ऑफ अट्रॅक्शन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन नसतो। नो फोर्स ऑफ अट्रॅक्शन, नो फोर्स ऑफ अट्रॅक्शन। आता इकडं बघा, याचे जे रिअल गॅसचे जे मॉलिक्युल आहे यांचं जे मास असतं ते फायनाइट मास असतं। हे मास जे आहे ना, हे फायनाइट मास आहे। गॅस मॉलिक्युलचं मास हे फायनाइट मास आहे आणि फायनाइट मास असल्यामुळे यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो। फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट, फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट। आता बघा, यांच्यामध्ये आपल्याला माहितीये मॉलिक्युल्स ऑफ ए गॅस दे आर ऑलवेज इन ए स्टेट ऑफ रॅन्डम मोशन अँड ड्यू टू रॅन्डम मोशन दे कोलाइड विथ इच अदर अँड दे ऑल्सो कोलाइड विथ द वॉल्स ऑफ द कंटेनर। मग आता बघा, इथं हे जे कोलिजन आहे हे कोलिजन इलास्टिक कोलिजन असतं। कसं कोलिजन असतं? इलास्टिक कोलिजन। आणि इथं मात्र रिअल गॅस मधल्या मॉलिक्युल्सचं जे कोलिजन असतं ते इन इलास्टिक कोलिजन असतं। इन इलास्टिक कोलिजन, इन इलास्टिक कोलिजन। आता सगळ्यात महत्वाचं, कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन हा याच्यासाठी 1 असतो आणि इथे कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन 0 असतो। असा एमसीक्यू तुम्हाला लॉज ऑफ मोशन या चॅप्टरवर सुद्धा येऊ शकतो। मग इलास्टिक कोलिजन मध्ये काय असतं? तर कायनेटिक एनर्जी आणि लिनियर मोमेंटम हे कन्झर्व्ड होतं, म्हणजेच पी, वेक्टर पी हे कन्झर्व्ड होतं। याच्यावर प्रश्न आहे बघा। आणि इकडे कायनेटिक एनर्जी इज नॉट कन्झर्व्ड, इज नॉट कन्झर्व्ड अँड ओनली लिनियर मोमेंटम इज कन्झर्व्ड। लिनियर मोमेंटम म्हणजेच पी कन्झर्व्ड, कन्झर्व्ड। समजलं का? याच्यावर आता आपल्याला एमसीक्यू पाहायचा आहे। 2025 चा एमसीक्यू याच्यावर आलेला आहे। आता आयडियल गॅस इक्वेशन असतं पीव्ही दॅट इज इक्वल टू एनआरटी। मग आयडियल गॅस, कायनेटिक थेअरी ऑफ गॅस शिकताना आपण कंटेनर मध्ये आयडियल गॅस घेतो आणि म्हणून हे आयडियल गॅस इक्वेशन हा आयडियल गॅस ओबे करतो ऍट ऑल टेम्परेचर अँड ऑल प्रेशर। आलं का लक्षात? सगळ्या टेम्परेचरला आणि सगळ्या प्रेशरला हा हे आयडियल गॅस इक्वेशन हा गॅस ओबे करतो। इथं मात्र आता परत इथं आलेला एमसीक्यू, रिपीटेडली आस्क एमसीक्यू आहे, रिअल गॅस बिहेव ऍज ए आयडियल गॅस ओनली ऍट, बघा पीव्ही बरोबर एनआरटी कधी असतं? तर ओनली ऍट LPHT, लो प्रेशर हाय टेम्परेचर। बघा हा याच्यावर पण परत एमसीक्यू आहे। आणि आयडियल गॅस हा वंडरवॉल इक्वेशन ओबे करत नाही। रिअल गॅस जो काही आहे तो वंडरवॉलचं इक्वेशन ओबे करतो। तर अशा पद्धतीने हे तुमचं आयडियल गॅस आपण जो कन्सिडर करणार आहे तो आयडियल गॅस कन्सिडर करणार आहे। आणि मग आता याच्यावर काय काय एमसीक्यू येतात ते आपण पाहणार आहे 2025 ला। आता आणखी एक गोष्ट बघा, तर आता जेव्हा हे गॅस मॉलिक्यूल हे एकमेकाशी कोलाइड होतात या पद्धतीने असे, तसेच ते वॉलशी पण, या कंटेनरच्या वॉलशी पण कोलाइड होतात आणि त्याच्यामुळे प्रेशर एक्झर्ट होतं।
मग प्रेशर जे एक्झर्ट होतं ते चेंज इन मोमेंटम मुळे होतं. कशामुळे होतं? चेंज इन मोमेंटम ऍट दी सरफेस. याच्यावर पण एमसीक्यू आहे. चेंज इन मोमेंटम ऍट दी सरफेस. समजलं का? तर आता बघा, ही जी थेरी आपण शिकलो तर त्याच्यावरचे आपण एमसीक्यू काय काय विचारले ते आपण पाहणार आहे. आता हा पहिला प्रश्न आहे बघा, जो सीईटी 2025, 2023, 2022 आणि 2020 ला आलाय बघा. According to the kinetic theory of gases, when two molecules of a gas collide with each other, then option A, both kinetic energy and momentum are conserved. Option B, neither kinetic energy nor momentum is conserved. Option C, momentum is conserved but kinetic energy is not conserved. And D, kinetic energy is conserved but momentum is not conserved. मग आपण आत्ताच शिकलो की नाही की कायनेटिक थिअरी ऑफ गॅस मध्ये कोणता गॅस कन्सिडर करतो? तर आयडियल गॅस कन्सिडर करतो. आणि ह्या आयडियल गॅस मध्ये कोणतं कोलिजन असतं? तर ते इलास्टिक कोलिजन असतं. आणि इलास्टिक कोलिजन मध्ये त्याच्यात इलास्टिक कोलिजन असल्यामुळे तिथे दोन्हीही काय ऑप्शन ए, कायनेटिक एनर्जी अँड मोमेंटम इज कन्झर्व्ड. लिनियर मोमेंटम इज कन्झर्व्ड. करेक्ट ऑप्शन ए. समजलं कसा कन्सेप्ट बेस्ड प्रश्न आहे ते? आता ऍक्च्युली हा सेकंड प्रश्न जो आहे तो 2025 ला नाही आलेला, तो 24 ला, 23 ला आणि 2002 ला आलेला आहे. पण मी इथं घेतलाय कारण तो याच्याशी निगडित आहे. तर प्रश्न असा आहे बघा, ए रियल गॅस बिहेव्स ऍज अन आयडियल गॅस ऍट ऑप्शन ए, लो प्रेशर अँड लो टेम्परेचर. बी, लो प्रेशर अँड हाय टेम्परेचर. सी, हाय प्रेशर अँड लो टेम्परेचर. अँड डी, हाय प्रेशर अँड हाय टेम्परेचर. तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की हे कधी, तर एलपी हा जो तुमचा रियल गॅस आहे तो आयडियल गॅस सारखा कधी बिहेव होतो? तर कंडिशन असते LPHT, लो प्रेशर हाय टेम्परेचर. जो करेक्ट ऑप्शन काय आहे? बी आहे, लो प्रेशर अँड हाय टेम्परेचर. समजलं का? कोणत्या ना कोणत्या शिफ्टला हे येऊ शकतं, खूप वेळा विचारलेला आहे. आता हा प्रश्न बघा, हा पण 2025च्या सीईटीला आलाय. द प्रेशर एक्झर्टेड on the walls of the container by the gas is due to fact the gas molecules are option A, losing their kinetic energy. B, striking to the walls. C, changing their momenta due to the collision with the walls. And D, getting accelerated towards the wall. मी आता तुम्हाला सांगितलं की प्रेशर एक्झर्ट कशामुळे होतं? तर चेंजिंग देअर मोमेंटा ड्यू टू दी कोलिजन विथ दी वॉल्स. म्हणजे करेक्ट काय आहे आपला? करेक्ट आहे आपला ऑप्शन सी. इथं या प्रश्नाचा करेक्ट ऑप्शन काय आहे? ऑप्शन सी. समजलं? आन्सर दॅट इज ऑप्शन सी. आता ह्याच आर्टिकलवर प्रश्न 2023 आणि 2014 ला आलेला आहे बघा. गॅसेस एक्झर्ट प्रेशर ऑन दी वॉल्स ऑफ द कंटेनर बिकॉज ऑफ द गॅस मॉलिक्युल्स. ऑप्शन ए, हॅव फायनाइट व्हॉल्यूम. बी, ओबेज बॉईल्स लॉ. सी, पजेस मोमेंटम. अँड डी, कोलाइड विथ इच अदर. परत इथं उत्तर काय येणार आहे? तर करेक्ट ऑप्शन सी, पजेस मोमेंटम. समजलं की पजेस मोमेंटम. बघा आता एवढ्या वेळा रिपीट झाले म्हणजे तुम्हाला प्रश्नाचं उत्तर पाठ झालं असेल. कळलं का? तर बघा, आजच्या या केटीजे अँड रेडिएशनच्या पहिल्या भागामध्ये मी अगदी थेरॉटिकल बेस छोटे छोटे प्रश्न कव्हर केलेले आहे. तुमच्याकडे वेळ कमी आहे आणि त्याच्यामुळे कमी वेळात तुमचा पटकन अभ्यास होण्याकरता असे छोटे छोटे व्हिडिओ मी अपलोड करते आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. All the best for your study and thank you for watching this whole video.